व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित बांधवांनो आणि भगिनींनो, प्रभाकरजी, तुम्ही उत्तम लिखाण केलेलं आहात, पुस्तक उत्तम झालेलं आहे, पण प्रकाशन करायला अयोग्य माणूस बोलवलात. कारण मी या क्षेत्रातलाच नाहीये. हे सगळी लोक आहेत. मधु मंगेश कर्णिक, काय वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यांची सगळ्या कविता धडे वाचत वाचत आपण मोठे झालो. केतकर साहेब बसलेत, संजय राऊत तर आपल्या घरचाच आहे, चव्हाण साहेब आहेत, अरविंद सुद्धा तसा माझ्याच कंपूमधला आहे. आणि तुम्ही सगळेजण अनुभव संपन्न आहात. आम्ही आपले वाचत जातो आणि एवढं कसं काय तुम्ही रंजक लिहिता त्याचं रहस्य आता संजय राऊत यांनी सांगितलं. एकेकांची मनोगत ऐकत होतो. हे खरं आहे की गेल्या 3 दशकातला थरार, दशकाप्रमाणे काळ बदलत जातो, गुन्हेगारी बदलते, पोलीस बदलतात, गुन्हेगारांची शस्त्र त्यांच्या पद्धती बदलतात, त्याच्याप्रमाणे पोलिसांचे पण बदलतात. आणि केतकर साहेबांना मी सांगत होतो की तुम्ही जो एक उदाहरण दिलं की टाइम्स ऑफ इंडिया पूर्वी कसा होता, त्याच्यामध्ये ती बातमी आतमध्ये जायची, हल्लीच्या पेपरमध्ये हेडलाईन येते. पूर्वी होता तो टाइम्स ऑफ इंडिया आणि आताचे पेपर पाहिले तर क्राईम्स ऑफ इंडिया. सगळीकडे क्राईम्स, त्याच्याशिवाय पेपर चालेल की नाही अशी पद्धत आहे. म्हणजे पेपर चालवण्यासाठी गुन्हेगार काम करतात का असं माझं काही म्हणणं नाहीये. पण एक नक्की गोष्ट आपल्याला मानायलाच पाहिजे की ज्याला आपण अंडरवर्ल्ड म्हणतो ते वर्ल्ड आहेच. एक वेगळी दुनिया आहे, वेगळं जग आहे. आणि तुमचं पुस्तक मी चाळत असताना कोणाकोणाचे कसे कसे काही संबंध आहेत, असू शकतात, हे कल्पनेच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये सहज एक मी पान उलगडलं आणि वाचलं तर छोटा शकील आणि न्यायाधीशाचे तुम्ही संभाषण दिलेले. म्हणजे एखादा गुंड तो थेट न्यायाधीशाकडे सांगतो की मेरा काम करके दो, म्हणजे त्याला वसुली काहीतरी करायची होती. म्हणजे असे जर का संबंध असतील तर कर्णिक साहेब, समाज पुरुष तुम्ही जो म्हणाल त्यांनी न्याय मागायचा कोणाकडे, हा इथून प्रश्न सुरू होतो. तो बघतोय, त्याला हजारो डोळे आहेत, हजारो हात आहेत, पाय आहेत, सगळे आहेत, पण तो जोपर्यंत ते वापरत नाही तोपर्यंत आपला समाज म्हणून जो काही आपल्यावरती जबाबदारी आहे ती सुधारणार आपण की गुन्हे घडत राहतील, गुन्हेगार वाढत जातील. आणि प्रभाकर पवार, तुम्ही सुद्धा, तुमचा अभिमान आहे, कौतुक आहे नक्कीच मला की तुम्ही तुमच्यातलं सातत्य निर्भीडपणाने टिकवलेलं आहात. आणि या गोष्टी आपण नुसतं वाचत जाणार आहोत की त्यातनं आपण खरंच काही करणार आहोत का. पोलीस हा एक महत्वाचा घटक आहे. मी 2.5 वर्ष मुख्यमंत्री होतो. नेमका त्यावेळेला दुर्दैवाने माझ्या नशिबी जगातली सगळ्यात परिस्थिती जी होती कठीण, करोनाची, ती हाताळण्याचा तो काळ होता. पण एकूण जर का पाहिलं तर पोलीस हे सुद्धा एक शस्त्र आहे. त्या शस्त्राचा वापर कोण कसा करतोय त्याच्यावरती आपला समाज निरोगी राहणार का रोगी होणार हे ठरत असतं. शिवसेना, आता मी शिवसेना पक्षप्रमुख आहे, पण लहानपणापासून मी शिवसेनेची वाटचाल जी काही बघत आलो, राजकीय हाणामाऱ्या होत असतात आणि त्या झाल्याच पाहिजेत. म्हणजे हाणामाऱ्या म्हणजे अगदी काही दंगली नाही मी म्हणत, पण मतभेद असतात, मतभिन्नता असते, आंदोलनं असतात. सुरुवातीला सुद्धा जरी तेव्हा काँग्रेसचा जमाना होता, पोलिसांकडनं शिवसैनिकांना धमक्या यायच्या, तू हे बंद कर, काँग्रेसमध्ये नाही तर टाळा लावतो. आणि आता सुद्धा तेच चाललंय. आता सुद्धा पोलिसांचा वापर हा आपल्या टोळीतल्या लोकांसारखा केला जातोय आणि पक्ष फोडले जात आहेत, नाहीतर जुन्या केसेस उकरून काढल्या जात आहेत. पुढचे समोरचे पक्ष हे नामोहरम करण्याचं चाललेलं आहे. काय, कुठे आपण चाललेलो आहोत, कोण आपण जातोय, त्यातनं नेमकं आपण त्याचं काय शेवट तरी काय होणार आहे. आणि मी मुख्यमंत्री असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की राज्याची स्वायत्तता, जर पोलिसांना फ्री हँड दिलं तर पोलीस चमत्कार करू शकतात. एवढा विश्वास माझा नक्कीच आपल्या मुंबई आणि महाराष्ट्राच्या पोलिसांवरती तेव्हाही होता आणि आजही आहे. हे करू शकतात, पण त्यांना फ्री हँड दिला पाहिजे. पण फ्री हँड न देता तुम्ही नको तिकडे पोलिसांचा बंदोबस्त लावलात, म्हणजे ज्यांना गरज नाही त्यांना संरक्षण आणि ज्यांना खरोखर टिपायला पाहिजे ते मोकळे फिरतायत.
आता 2-3 दिवस आपलं जे एक आंदोलन केलं पाण्यासाठी, इथे सगळे माझे शिवसैनिक बसलेले आहेत. त्या आंदोलन होऊ नये म्हणून किती पोलीस बंदोबस्त होता. अरविंद, तुम्ही पण होतात त्या आंदोलनामध्ये. म्हणजे आपण समाजासाठी जे काय काम करतोय त्याच्यासाठी पोलीस आहेत. आणि पाण्याचं आंदोलन असेल तर ते आंदोलन होऊ नये म्हणून जर का पोलिसांचा वापर राज्यकर्ते करणार असतील तर मग पोलिसांनी काय करायचं, साऱ्यासुऱ्या माणसांनी काय करायचं. आणि संजय जे आता आपण म्हणालात, मग साहजिकच आहे गुन्हेगारी एक असं विश्वास आहे की अरे भाई सगळेजण आपल्याकडे येतात. म्हणजे जो उल्लेख तुम्ही ते सगळे जे काय नावं घेतली, हाजी मस्तान असेल, करीमलाला असेल, हे यांना भेटायला लोक जात होती. पण मला आठवतंय करीमलाला भेटायला शिवसेना प्रमुखांना मातोश्रीमध्ये आला होता. कशासाठी कल्पना नाही, कारण आम्ही तेव्हा शाळेतली पोरं होतो. हाजी मस्तान सुद्धा शिवसेना प्रमुखांना वचकून असायचा. कारण तेव्हा हे असं मोकाट रान होतं. म्हणजे केतकर साहेब, तुम्ही जो उल्लेख केला स्मगलिंग, ते आजही मला आठवतंय. ते काय कापड येतं, बॉस्कीचा शर्ट आहे. अरे पण ते स्मगलिंग केलेलं मग कापड ते. आणि डबल नेट, म्हणजे डबल नेटची पॅन्ट आणि बॉस्कीचा शर्ट, असं एक ते असं कौतुकाचं होतं. पण त्याच्या विरुद्ध आंदोलन शिवसेनेने केलं. आणि मला आठवतंय, आता मी काही नावं घेत नाहीत, नावं चांगली आठवत आहेत मला, माहिती आहेत की शिवसेना प्रमुखांना त्यांनी ठरवलं की आपण या स्मगलिंगच्या विरुद्ध, स्मगलरच्या विरुद्ध आंदोलन करायचं. मग काय करायचं, या स्मगलिंग केलेल्या मालाची होळी करायची, मोर्चा काढायचा आणि होळी करायची. झालं, मोठा मोर्चा निघाला. शिवसेनेचा मोर्चा म्हटल्यानंतर मोठा मोर्चा निघाला. शिवसेना प्रमुखांना ज्यांनी माहिती दिली ते पण समाजामध्ये चांगले प्रतिष्ठित होते. त्यांची पण नावं मी मुद्दामून घेत नाही, पण ते नामांकित होते. मोर्चामध्ये सुरुवातीला पुढे 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 होते. मग मोर्चा सुद्धा घोषणा देत पुढे गेला. ते ठिकाण आलं, सगळा तो माल तिकडे रचलेला होता. ती काडी लावायची. शिवसेना प्रमुखांनी बघितलं, हा कुठे गायब, तो कुठे गायब. म्हणजे ज्यांनी जोरात सांगितलं होतं की आपण मोर्चा काढला पाहिजे, आपण याची होळी केली पाहिजे, देशात कोणाची हिंमत नाही, आपण करूया म्हणून काढला मोर्चा. सगळे शिवसैनिक होते जागेवर, शिवसेना प्रमुख होते. पण ज्यांनी, मी म्हणेन, थोडीशी चावी मारली, चावे देणारी गुल, हे अशा भेदरट लोकांकडनं काय आपण सुधारण्याची काय अपेक्षा करू शकत नाही. आज हे सगळं पुस्तक वाचताना नक्कीच नवलकरांची आठवण येते. त्याच्यानंतर दक्षता हे पोलिसांचं एक मासिक किंवा पाक्षिक होतं आणि त्याच्यामध्ये वक्रू जोशी लिहायचे. आणि मग ते शोभराजला कशी अटक झाली, अमुक कसं हे झालं, मग हे गूढ कसं उकललं, या सगळ्या गोष्टी वाचायला खूप चांगल्या वाटतात. पण स्वतःच्या जीवावरती संकट आहे हे ह्या क्षेत्रात येणं, जो केतकर साहेब तुम्ही उल्लेख केला की बाकीच्या क्राईम रिपोर्टरचं काय झालं, हे नावं घेतली तर तो थरार आणखीन विचित्र आहे. पण त्याची पर्वा न करता तुम्ही निर्भीडपणाने आणि मुख्यपणे निस्पृहपणाने हे काम केलं. म्हणून मला असं वाटतं की तुमच्यावरती साऱ्या वाचकांचा, पोलिसांचा आणि मी तर म्हणेन गुंडांचा सुद्धा विश्वास आहे की हे खोटं लिहिणार नाही. आणि तुम्ही एक एक त्यातले पदर जे उलगडून दाखवलेत, थर उलगडून दाखवलेत, कसं कसं काय काय घडलं. हे नुसत्या बातम्या वाचण्या ठीक आहेत. पोलिसांनी एन्काउंटर केला, पोलीस एन्काउंटर करतात, पण तो एन्काउंटर खरा की खोटा, कारण ऑर्डर देणारे कोण असतात ते कधीच सापडत नाही. जसं अक्षय शिंदेच्या बाबतीत झालं. अक्षय शिंदे गेला, त्याला गोळ्या घातल्या, ज्यांनी गोळ्या घातल्या त्यांना बडतर्फ झालं, त्यांच्यावरती केसेस झाले, ते पोलीस आता बेकार झाले. पण ज्यांनी ऑर्डर दिल्या ते मस्त मजेत आहेत, त्यांचं काय जाते. त्याच्यामुळे हाही एक मोठा महत्वाचा मुद्दा आहे की पोलिसांनी सुद्धा त्यांच्या मागे जे एक सदरक्षणाय, खलनिग्रहणाय काय ते असतं ना, ते पाळलं पाहिजे. वेड्यावाकड्या ऑर्डर्स, केवळ कोणाचा तरी एक दुश्मन आहे ह्याचा काटा काढायचा आहे असं नाही, हे करायला लागले तर मग पूर्ण अराजकता येईल. आणि अराजकता येऊ नये त्याच्यासाठी मला असं वाटतं पुस्तक वाचणं गरजेचं आहे की कुठून सुरुवात होते आणि त्याचा शेवट कसा होतो. आणि मगाशीच मी म्हटलं की मी काय या क्षेत्रातलं नाहीये, मी काय क्राईम रिपोर्टिंग वाचलंय पण केलेलं कधीच नाहीये. केतकर साहेब म्हणाले की पॉलिटिक्स हाच आता एक क्राईमचा हे झालाय. आता तुम्ही सुद्धा त्याच्यात आलेले आहात, त्याच्यामुळे आपण आता समक्ष क्षेत्रातले झालेलो आहोत. याच्यामध्ये कोण मोठा गुंड तुम्ही. पण एक मला कळलं नाही, तुम्ही यांना अमेरिकेत पाठवायच्या मागे काय लागलंय. म्हणजे माझी पंचायत अशी झाली की केतकर साहेब म्हणाले की प्रभाकररावांना अमेरिकेत पाठवा. संजय म्हणतो की मी लिहित आज राज्यसभेत गेलो, मग नेमकं पाठवू कुठे यांना.
तर असो, ही एक गंमत असली तरी सुद्धा विषय गमतीचा नाहीये. हा विषय खरोखर सगळ्यांनी गांभीर्याने वाचण्यासारखा आहे. आणि प्रभाकरजी, तुम्ही लिहिता एवढं पुढे आल्यानंतर जेव्हा मागे वळून बघितला त्याच्यानंतर कळलं की अरे, आपण जो प्रवास केला तो खरंच थरारक होता. त्याच्या प्रत्येक पान, एकही पान असं नाहीये की पुढचं पान वाचायला उत्कंठा वाढवत नाहीये. असं हे घडलेल्या सत्य घटनांवरती आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी निगडीत असणाऱ्या, अगदी काल परवाच्या इतिहासात खूप खोलवर जाण्याची गरज नाही, काल परवाच्या वर्षांमधली ह्या सगळ्या कथा आहेत, घटना आहेत. सगळ्यांनी मी तर म्हणेन अवश्य वाचा. आणि प्रभाकरजी, तुम्ही सुद्धा तुमची घोडदौड अशीच पुढे चालू ठेवा. तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.